नमस्कार, मी ऐश्वर्या कावरे। महानगरपालिका निवडणूक जवळ आलेली आहे। आपल्या प्रभागाचा कार्यभार पुढील 5 वर्षासाठी कोणाच्या हाती जाणार? रोजगार, सुरक्षा, स्वच्छता हे केवळ मुद्दे नाही तर आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडलेले आहेत। आज आपण प्रभाग क्रमांक 26 ड मधून प्रशांत जोशी जे मनसेचे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। तर तुम्ही प्रभाग 26 ड मधून निवडणूक लढणार आहे, तर तेथील मतदारांना तुम्ही काय सांगाल? प्रभाग क्रमांक 26 देवळाली सातारा हायकोर्ट कॉलनीच्या अलीकडील भाग मुंबाटनगर या प्रभागातून ड मधून सर्वसाधारण मधून मी निवडणूक लढवत आहे। सर्व मतदारांना माझी हीच विनंती आहे की मी आतापर्यंत जे काही कामं सर्वांसाठी करत आलेलो आहे, की जे कामं प्रत्येक सर्वांच्या सुखदुःखामध्ये अडीअडचणीमध्ये माझा धावून जाण्याचा जो मूळ स्वभाव आहे, हाच बघून येणाऱ्या काळात मला तुम्ही एक संधी द्यावी हीच विनंती करतो। तर सर्वात पहिले राजकारण आणि समाजकारणाची तुमची सुरुवात कशी झाली? राजकारण आणि समाजकारण एका नाण्याच्या दोन बाजू आहेत। बऱ्याच जणांना वाटतं वेगळं आहे, पण एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। ज्यावेळेस समाजकारण करतो त्यावेळेस राजकारण असतं। म्हणजे आपण काही लोकांना मी असं पाहतो किंवा मला राजकारणाची काही संबंध नाही, पण असं नाहीये। सकाळी आपण दूधवाल्यापासून जे सगळे भाव जर कोणी ठरवते तर राजकारणी लोक ठरवतात। समाजकारण करायचं असेल तर राजकारणाची मदत असल्याशिवाय होत नाही। त्या दोन्ही एका नाण्याच्या बाजू आहेत आणि मला ही पहिल्यापासून समाजकारणाची आवड होती। अनेक समाजकारणामध्ये अनेक समाजामध्ये मी लोकांसाठी मदत करणं, काही कार्यक्रम घेणं, इव्हन म्हणजे कोणाला काही अंतविधीला अडचण आली तरी त्यांच्याशी जाणं, अशा अनेक सामाजिक कार्यामध्ये मी नेहमी होतो। मग याला एक ताकद पाहिजे, याला काही एक जोड पाहिजे या कामाला। हे काम जर मोठ्या प्रमाणात करायचं असेल तर आपल्याला एक राजकारण पाहिजे, राजकारणामधल्या एक मोठ्या लोकांचा हात आपल्यावर असला पाहिजे। म्हणून मी मग नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनामध्ये माननीय हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेमध्ये मी प्रवेश केला। जेव्हा तुम्ही मनसेमध्ये प्रवेश केला तेव्हापासून तर आतापर्यंतचा अनुभव कसा आहे तुमचा? मनसे पक्ष राजसाहेब हे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय आणि अभ्यासू नेतृत्व आहे। हिंदू जननायक आम्ही त्यांना नेहमी म्हणतो। पहिले आपले हिंदू जननायक किंवा हिंदू हृदय सम्राट म्हणून बाळासाहेब ठाकरे होते, त्यानंतर आम्ही हिंदू जननायक म्हणून माननीय श्री राजसाहेब ठाकरेंना बघतो। त्यांचं काम चांगलं आहे। विशेष म्हणजे त्या कामामध्ये अभ्यासपूर्ण काम आहे। जे काही भाषण केलं जातं त्या भाषणाला टेक्निकली एक आधार असतो। हवेत न बोलता राजसाहेबांचे अनेक विचार सगळ्या महाराष्ट्राला माहिती, तसे मला पण खूप प्रभावित केलं आणि त्यांच्या विचाराला प्रभावित होऊनच मी मनसेमध्ये प्रवेश केला। मनसे महानगरपालिका लढणार का? महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा जो पक्ष आहे, हा याचे अध्यक्ष सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे आहेत आणि आमच्या पक्षामध्ये आणि शिवसेनेमध्ये आमचे पक्षाचे जे अध्यक्ष असतात याचा पूर्ण निर्णय ते घेतात। ते ठरवणार आणि ते आदेश देणार आम्हाला। त्यांनी आदेश दिला तर निश्चित आम्ही पूर्ण ताकदीनिशी संभाजीनगरमधील महानगरपालिकेची निवडणूक लढणार आहोत। कारण अनेक लढायची कारणच आहे की अनेक दिवसापासून सत्तेतले जरी पक्ष विरोधातले जरी पक्ष असले तर ते आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेने एवढे कुणीच आंदोलन केले नाहीत लोकांसाठी। एवढे ताकदीने आम्ही या ठिकाणी आंदोलन उभं केलेले आहे। उभाटा आणि मनसे छत्रपती संभाजीनगर मध्ये एकत्र येतील का? हा प्रश्नाचं उत्तर मला डायरेक्टली देता येणार नाही, कारण आमचे राजसाहेब ठाकरे आणि सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे हे दोघंही ह्या विषयाचे ते निर्णय घेतील आणि ते सांगतील लढणार आहेत का नाही। पण तसं आम्हाला आम्ही आशावादी आहेत। आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्याकडे पाहतो आहेत की मुंबई आणि मुंबई उपनगरांच्या, नाशिकच्या, पुण्याच्या इलेक्शन लढणार आहे उभाटा, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष शिवसेना आणि आमचा मनसे। तर तसंच संभाजीनगरमध्ये पण होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। तर झाले तर फॉर्म्युला काय राहणार तुमचा? नाही, अजून ठरवायचंय। ठरल्यानंतरचा विषय होईल की म्हणजे काय फॉर्म्युला राहणार, काय राहणार नाही, पुढे किती लढणार, कोण किती, कोणाची ताकद किती आहे असं लढणार, हा नंतरचा भाग आहे। तुम्ही निवडणुकीत उभे राहिले तर सर्वात पहिले तुमचं विजन काय आहे? प्रत्येक माणूस ज्यावेळेस म्हणजे आता वार्ड क्रमांक 26 म्हणजे प्रभाग 26 मध्ये मी उभा राहणार आहे मध्ये, तर या प्रभागामध्ये 4 नगरसेवक येत आहेत। 4 नगरसेवक देवळाली एक भाग आहे, एक सातारा भाग आहे, एक रेणुका माता कमानीच्या अलीकडचा भाग आहे, एक बंबाटनगरचा भाग आहे। हे सर्व जे भाग आहेत या भागांना आता काही वर्षापूर्वी हे महानगरपालिकेत आले। मग महानगरपालिकेला मग त्याच्यामध्ये हे सगळे आधी खेडे होते,
या ठिकाणी रोड रस्ते नाले हे बेसिक सुद्धा प्रश्न आता सध्या तसेच आहेत. म्हणजे प्रत्येक गल्लीमध्ये गेलं तर रोड रस्ते झालेले नाहीयेत, झाले तरी ते चांगल्या क्वालिटीचे झालेले नाहीयेत. हा मूळ मुद्दा आहेच आहे. परत त्या भागामध्ये पहिले जे घरं आहेत जी जुनी प्लॉटिंग झालेली आहे, ती प्लॉटिंग मध्ये त्यांचं रेग्युलायझेशन झालेलं नाही, गुंठेवारी झालेली नाहीये. तर मला हे करायचा आहे प्रयत्न की इथले प्रत्येक घरांना महानगरपालिकेमध्ये त्यांना गुंठेवारी करून त्यांचा टॅक्स लावून त्यांना सुविधा कशा महानगरपालिकेतून तुम्हाला देता येतात. कारण आता बंबाट नगर पाहिलं तिथे आहे, अशाच गोष्टी आहेत. पण तिथे रोड रस्ते नाले लोकांना नाही आहेत. आज त्यांना ड्रेनेज आलं तर ड्रेनेजचे कुठे टाकायचे हा बेसिक प्रश्न आहे. असे अनेक बेसिक प्रश्न या ठिकाणी मला घ्यायचे आहेत. दुसरं, आमच्या अजून भागामध्ये विजन जर म्हणलं तर बीडच्या भागातील सगळे बीड जिल्ह्यातले लोक आहेत. म्हणजे असते गेवराई आहे, बीड आहे, आंबेजोग आहे, माजलगाव आहे, अशा ठिकाणची लोक ज्यावेळेस या ठिकाणी येतात आणि मग ते बस स्टँडवर उतरतात, तिथून येताना त्यांना 200 रुपये तिकीट आहे, बस स्टँडहून आपल्या घरी जायला 200-250 रुपये लागतात त्यांना. तर एक छोटं बस स्टँड मला म्हणजे बीड बायपासच्या रोडवर बीडसाठी लोकांना, बाहेरच्या येणाऱ्या लोकांसाठी बस स्टँड तिथं करायचं, हे व्हिजन मधलं माझा एक गोष्ट आहे. परत अजून देवळाई मधला बराचसा भाग असा आहे, पोलीस स्टेशन त्यांना चिकलठाणा ग्रामीणचं दिलंय. ग्रामीण म्हणजे आज लोकांना काहीतरी झालं तर त्या चिकलठाण्याला जायचं म्हणलं तर इतके लांब जावं लागतं. लांब गेल्यानंतर तिथं पोलीस अधिकारी भेटतील का नाही हे सांगता येत नाही. मग याच्यामध्ये लोक परेशान झाले की कंप्लेंट येतात, धरून निघून येतात. का नको वाटतं इतक्या लांब जायचं आणि मग पोलीस भेटले नाही होणार. तर ते पोलीस स्टेशन, नवीन एक पोलीस स्टेशन या भागासाठी देण्यात यावं. ते नवीन होण्यासाठी किंवा सातारामध्ये मर्ज होण्यासाठी मी हा प्रयत्न करणार आहे. म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिजन मधला हा भाग आहे. आणि ह्या भागामध्ये काही नवीन मतदार पण जोडलेले गेलेले आहे, जे बाहेरून आलेले आहेत. हो, नक्कीच ना. कारण हा जो भाग आहे देवळी, सातारा, हायकोर्ट कॉलनीतला काही भाग आहे, हा सगळा नवीन भाग आहे. इथं बाहेरचे लोक या ठिकाणी राहायला आलेले आहेत. त्याच्यामुळे इथं लोक नवीन आलेले, त्यांचं नवीन मतदान आम्ही लावून घेतलेलं आहे. प्रत्येक लोकांच्या घरामध्ये आम्ही जाऊन भेटलेलो आहेत, तर त्यांचं लावले आहे. तर त्याच्यामुळे नवी आणि जुनी असा दोन्हीच्या कॉम्बिनेशन मध्ये आमचा हा प्रभाग आहे. तर ह्या प्रभागामध्ये मुख्य समस्या काय आहेत? आताच तुम्हाला ज्या सांगितलं ह्याच मुख्य समस्या आहेत. कोणत्या? रोड रस्ते नाले, लाईट, स्ट्रीट लाईट सुद्धा नाहीये इकडे सगळ्या लोकांना, ड्रेनेज नाहीये. तर हे मूळ जे भाग असतो कुठल्या महानगरपालिकेतला, नगरपालिकेतल्या लोकांना, की लोकांना मूळ सुविधा ह्या ज्या आहेत, या मूलभूत सुविधा ज्या आहेत, या सुविधापासून नियोजन महानगरपालिकेत तिकडे नाहीये. ह्या वार्डमध्ये महानगरपालिकेचं लक्ष नाहीये. अहो, काही भागामध्ये ते कचरा घेऊन जाणाऱ्या त्या गाड्या असतात, त्या गाड्या नाही आहेत त्यांच्याकडे. म्हणजे लोकांना कचरा कुठे टाकायचा हा प्रश्न आहे. कचरा कुंडी नाही, कचऱ्याच्या गाड्या कचरा उचलायला येत नाहीयेत. म्हणजे इतक्या बेसिक मूलभूत गरजापासून हा आमचा प्रभाग लांब आहे. 26 नंबरचा देवळी असेल, सातारा असेल, ह्या सगळ्या भागामध्ये. तर ह्या ज्या योजना, ही जी भाग आहेत, ही भाग कसे महानगरपालिकेतून व्यवस्थित करून ह्या लोकांना सूत्रधार, नियोजन आणि स्वच्छ, म्हणजे हा जो भाग आहे, नाली, रस्ता, कचरा जर नियोजन केलं तर त्यांना स्वच्छ हवा भेटणार आहे, स्वच्छता राहणार आहे, रोगराईपासून इथले लोक लांब राहतील. तर मूळ ह्या गोष्टीवर मला पहिले आधी काम करावं लागणार आहे. आणि प्राथमिक सगळ्यात मुख्य भाग म्हणजे याच्यावर मी देणार आहे की ह्या गोष्टी कशा लोकांना करून देता येईल, याच्यासाठी मी माझा प्रयत्न करणार आहे. जसं की 1 वर्ष झाला खडी रोडचं टेंडर पास झालेलं आहे. उभाटावाल्यांनी पण आंदोलन केलं होतं की हे रोड अद्याप बनलेला नाही आहे. तर याकडे तुम्ही कसे बघता? बरोबर ना. उभाटावाल्यांनी जे आंदोलन केलं होतं त्या भागामध्ये चिखल झाला होता. अनेक लोक रस्त्यावरून जाताना पडत होते. अनेक लोक, लहान मुलं पडल्या, लेडीज पडल्या. अशा भागामध्ये जर टेंडर केलं, काम सुरू केलं, तर ह्या महानगरपालिकेने तिकडं त्याचं नियोजन लावून ते रोड पटकन फास्ट करायला पाहिजे होते. निश्चित चुकीचं केलेलं होतं त्यांनी. रोडची सुरुवात नियोजन त्यांनी आधी करायला पाहिजे होते. आम्ही त्याच्यावर आंदोलन केल्यावर त्यांनी अधिकाऱ्यांनी असे नियोजन सांगितलं किंवा इथं पावसाळ्यामुळे करता येत नाही. पण रोडच पावसाळ्यानंतर जर सुरू केला असता तर पहिल्या ज्या अडचणी झाल्या होत्या, लोकांना रस्त्याने चालता येत नव्हतं, पडत होते. लवकरात लवकर रोड पूर्ण झाला पाहिजे, हे नक्कीच खरं आहे. जर मनसेनी इथे लढवायचं ठरवलं नाही तर तुम्ही अपक्ष लढणार का? महाराष्ट्र नवनिर्माण सेना छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिका लढवणारच आहे. लढवणार नाही असं आम्हाला बिलकुल वाटत नाहीये. आम्ही साहेबाकडे आशा लावून पाहतो आहोत की साहेब आता 1-2 दिवसात आम्हाला डिसिजन देणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनच मी लढणार. इलेक्शन लढलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनच लढणार. तर तुम्ही निवडून आल्यावर सर्वात पहिले कोणती कामं करणार आपल्या प्रभाग 26 मध्ये? तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी जे सांगितलंय, रोड, रस्ते, नाले आणि ड्रेनेज लाईन आणि कचऱ्याचं नियोजन,
ह्या मूळ आमच्या वार्डमधल्या गोष्टी आहेत. दुसरं, आमच्या वार्डमधली जी प्लॉटिंग झालेली आहे जुनी आहे ती रेग्युलाइज करणं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे सांगितलं की नवीन या ठिकाणी बसस्टँड असणं गरजेचं आहे. एक पोलीस स्टेशन वेगळं गरजेचं आहे. त्याचं मॅपिंग केलं झालं पाहिजे की लोकांना इझिली कंप्लेंट देण्यासाठी झालं पाहिजे. ह्या तर सगळ्या योजना आहेत. पण याच्याबरोबर मला असा अजून अभ्यास करायचा आहे की कारण हा भाग आहे महानगरपालिकेच्या उत्पन्नावर आधारित असं. पण याच्यानंतर महानगरपालिकेला नगरविकास जे एक मंत्रालय आहे आपलं राज्य सरकारचं, तिथे भरपूर अशा योजना आहेत की तिथून फंड आणता येतं. म्हणजे पालकमंत्र्याच्या याच्यातून आपल्याला आपल्या वार्डमध्ये योजना भरपूर आणू शकतो आपण. म्हणजे दलितांसाठी काही योजना येतात, दलित उत्तर काही योजना येत आहेत, काही राज्य शासनाच्या काही योजना आहेत की म्हणजे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या. पण त्याच्यात अजून एक विशेष आहे की म्हणजे यात्रा, म्हणजे कोणाला जायचं असेल यात्रेसाठी सुद्धा काही योजना आणून आपल्याला आपल्या वार्डमधल्या लोकांना म्हणजे तीर्थक्षेत्र असतील अशा ठिकाणी आपण त्यांना जायला मदत करू शकतो किंवा त्यांना प्रोत्साहन देऊ शकतो. ह्या ज्या लोकांना माहीतच नाही, कारण आतापर्यंत नगरसेवक कुठं आहे हा लोकांना शोधावा लागत होता. पण मी यांचं सांगतो की मला कोणाला शोधावं लागणार नाही, मी लोकांना शोधत राहीन कुठे लोकांना काय अडचणी कोणाला जाणार आहे. तर अशा अनेक प्रकारच्या माझ्या अभ्यासातून मला ज्या वाटतात त्या चांगल्या योजना ज्या आल्या नाहीत त्या आणण्याचा मी माझ्या प्रभागामध्ये पण करेल आणि महानगरपालिकेमध्ये पण ह्या गोष्टी सगळ्या करायचा प्रयत्न करेल. अच्छा, आता तुम्ही तुमच्या प्रभागामधील मतदारांना काय सांगाल? मतदाराला सर्वांना एकच विनंती असते. मी उभा आहे 26 प्रभागमध्ये, ड मध्ये आहे, सर्वसाधारण मध्ये आहे. तुम्ही मला यावेळेस निवडून भरभरोस मताने निवडून द्या आणि तुम्ही निवडून देतील असा मला विश्वास आहे. कारण की मी आतापर्यंत ज्या काही लोकांच्या कामासाठी मदत केली, कोणाच्या अडीअडचणीसाठी मदत केलेली आहे, हाच तुम्ही माझा प्लस पॉईंट समजा आणि मला संधी द्या. आणि येणाऱ्या काळामध्ये या संधीचं मी नक्कीच सोनं करेल आणि आपल्या प्रभागामध्ये जे काही प्रश्न असतील ते रात्रंदिवस उभा राहून नक्कीच पूर्ण करेल आणि ते पण ताकदीने करेल. नुसतं हेच नाही तर अनेक गोष्टी राज्य शासनाकडून आलेल, पालकमंत्र्याकडून आलेल, या गोष्टी आणण्यासाठी मी रात्रंदिवस प्रयत्न करीन आणि तुम्ही सर्व मतदारांनी मला निवडून द्यावं ही माझी विनंती आहे. तुम्ही प्रभाग 26च का निवडला? नाही, मी राहतोच त्या भागात, त्यातल्या भागातल्या समस्या मला माहिती आहेत. माझं घर त्या भागातलं आहे. मी ज्या भागात मी राहतोय त्या भागातल्या जर मला समस्या माहित नसेल आणि तिथं का निवडायला असं नाही. दुसऱ्या भागात गेलो तर म्हणले असते बाहेरून आला उमेदवार. मी राहतोय, माझं घर त्या भागात आहे, मी तिथलाच उमेदवार आहे. तुमच्याच बरोबर काही उमेदवार पण रिंगणात आहे, काही पक्षाचे आहे, तर तुम्ही त्यांच्याशी कसा सामना करणार? त्यांच्याशी काय सामना करायचा? आपल्याला सामना करायचा असतो, लोकांना भेटायचं असते, लोकांच्या मनात आपल्याला घर करायचंय, लोकांना विश्वास द्यायचा आहे की हा माणूस निवडून दिला तर नक्की आपले काम करीन, मग ते लोक आपल्याकडे मतदान करतील. तर सामना हा आपल्या त्यांच्या लोकांशी नाही तर आपले मतदार जे आहेत मतदारामध्ये आपल्याला विश्वास निर्माण करायचा आहे की मी निश्चित येणाऱ्या काळामध्ये त्यांचे जे काही म्हणजे कामं असतील, सुखदुःख असतील. बऱ्याच लोकांच्या वार्डमध्ये असं काही नाही, रोड रस्ते नाल्याचा एक भागच असतो, पण अजूनही काही काम असतील. काही लोकांना बऱ्याच हॉस्पिटलची गरज पडते, काही लोकांना गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केला युनिट टाकून द्यावं लागतं. अशा अनेक कामं मी गेल्या 7 वर्षापासून करतच आलेलो आहे आणि ते करत राहणार आहे. लोकांना विश्वास आहे की मला गॅरंटी आहे की लोक मला यावेळेस नक्की संधी देतील की तुम्ही हे सगळे करता आहेत. आणि अजून जर मला अशी ताकद जर दिली, निवडून जर दिलं, याच्यापेक्षाही जास्त चांगली प्रभावी पद्धतीने मी काम करेन लोकांसाठी.